नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? कुसुम भारत हनवती, आपण कुठून आलात? जिल्हा हिंगोली, तालुका शेनगाव, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेतीत रोजाना घरची शेती नाही, काय नाही, लोकांच्या रोजानं जायचं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2017 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सगळ्या देवी देवताची करत होतो, संतोषी मातेची करत होतो, गणपतीची करत होतो, उपास करत होतो, चतुर्थ्या धरत होतो. पण त्याच्या भक्ती केल्यानं आपल्याला काही लाभ मिळाला नाही. संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल किंवा त्यांच्या भक्तीबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे वळालात? गोरेगावच्या ताई त्याचं भगतजीनं घर बांधायला घेतलं होतं. त्याचं घर बांधायचं त्यानं मग पुस्तक एक दिवस त्याला विचारलं. मग त्यानं पुस्तक घेतलं, 1 वर्ष वाचलं. जेव्हा ते पुस्तक भगतजीनं वाचलं त्याला कळायलं वाशिमला काळावर सत्संग आहे, तिथं तुम्ही ऐकायला या. तेव्हा आम्ही ऐकायला गेलो. 3 दिवस ऐकल्याच्या बाद मग भगतजी म्हणत आपल्याला आता ही नामदीक्षा घ्यायची. त्याच्या बाद नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी काही सखी आहे, मैत्रीण आहे, त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? पहिला लाभ मला आंबली पितो लय होते, असे खूप लगे. भगतजीनं इकून मला ट्रेनमध्ये झोपून नेलं, परमात्मानं तिकून मला हसून पाठवलं. पहिला लाभ. दुसरा लाभ, हिंगोली जिल्ह्यामध्ये रॅली होती. आम्ही भगतजीनं रॅलीमध्ये जाऊ लागलो तर 3 कुत्रे आले. आमचा मोठा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्याच्या बाद संत रामपालजी महाराजानं जराशी बी अशी खरोच न्याय दिली आमच्यावर. आमची इतकी अशी लांब गाडी आमची लई लगे अशी घासत गेली ती, पण परमात्मानं अशी खरोच न्याय दिली आमच्यावर. तिसरा लाभ, रुपूरला सत्संग होता 3 दिवसाचा. आमच्याजवळ पैसे नव्हते. आम्ही म्हणलं आम्ही कोणाला उसने बी मागू शकत नाही, कारण की आम्ही भक्ती करायला तर लोक म्हणत तुम्ही देवाचे करायला आणि तुम्हाला कोणाला मागायचं काम नाही आणि तुम्ही कशी काय मागायले. आम्ही कोणाला 1 रुपयाही मागितला नाही. तर साक्षात घरात पूर्ण परमात्मानं पैशाची बंडलं असे पूर्ण लावून दिली. पूर्ण घर भरलं त्या पैशाने. फक्त परमात्माचे मला त्यात चरण दिसले. मी पैशाची बंडलं ते असे सगळे हटवले आणि परमात्माचे चरण असे हात लावले. परमात्माचे चरण दिसल्याच्या बाद मी सगळे ते बंडलं हटवले आणि परमात्माच्या चरणाला हात लावले. तर परमात्मा म्हणाले बेटा उठो. परमात्मानं मी परीक्षा पाहिली की पैशाच्या ह्याच्यात भुलतात का म्हणून. त्यानं माया पुढे एवढी मोठी टाकली की त्याला वाटलं मायात भुलेल म्हणून. पण मी त्या मायात भुलली नाही. मला परमात्माचे चरण दिसले, सगळे बंडलं मी हटवले आणि परमात्माला फक्त एवढंच म्हणलं, परमात्मा आम्हाला शेवेला जायचं, आमच्याजवळ पैसे नाही तर फक्त परमात्मा मग त्यात ते 200 रुपये द्या. मी फक्त त्यात तितक्या बंडलातून पुरं घर भरलेलं होतं. साक्षात परमात्मा 500चे बंडलं, 500च्या नोटा होत्या, 50च्या होत्या, 100च्या होत्या. पण मी त्यातले फक्त 200 रुपये घेतले पेट्रोलसाठी. बाकी मी ते पैशाकडं डबल पाहिलं पण नाही त्या पैशाकडं. तर परमात्मा तोच ओळखलं की आपल्या बेटीला मायात फसून फायदा नाही. त्याच्या बाद चौथा लाभ, घरी कोणीच नव्हतं. भगतजी कामाला गेलते, अचानक घरी आले. अचानक घरी आल्याच्या बाद गल्ली तर कोणी घरी नव्हतं. एवढा मोठा अटॅक आलता, लय मोठा अटॅक आलता. लहाना मुलगा आहे शंकर नावाचा, तो मरणाचा रडू लागला. भगतजी रडू लागले, नड्डा वाजू लागला. लय हातपाय थंडे पडले होते. म्हणजे सगळं हातापायातून सगळा जीव गेलता, फक्त श्वासच चालू होता. त्याच्या बाद परमात्माचं जलामृत भगतजीने घेतलं आणि जरासं तोंडात टाकलं. श्वास जागेवर आला, नड्डा वाजायचा थांबला. परमात्माचं जलामृत घेतल्याच्यानं सगळं जागेवर आलं. मग दवाखान्यात गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो देवळे साहेबाच्या. मग त्याने तपासल्याच्या बाद मग ते म्हण बाबा भरती ठेवावं लागते. एक रात्रभर राहिलो. तर भगतजीला मग इंदूरला जायचं होतं भंडाऱ्याला. डॉक्टर म्हणे मी सुट्टी देऊ शकत नाही म्हणे. ते म्हणत आम्हाला सुट्टी पाहिजेत. म्हणजे असे पेशंटची सुट्टी आम्ही देऊ शकत नाही, कारण अशा पेशंटची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही म्हणे. आमच्यावर जबाबदारी राहते म्हणे. हे का हार्ट अटॅक काय लहान नाही. भगतजी जिद करू लागली, नाही म्हणत आम्हाला सुट्टी आजच पाहिजेत. रात्रभर राहिलो. दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली. डॉक्टरनं सही घेतली भगतजीची की जिम्मेदारी आम्ही घेणार नाही. जिम्मेदारी घेतली ना आम्ही घरी आलो तर ते डॉक्टरनं मेडिकल दिलेलं सगळं 1 रुपयाही संत रामपालजी महाराजांना गोळी घ्यायचं काम पडू दिलं नाही.
जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला हृदयरोगाचा एक मोठा झटका येऊन गेलात आणि त्या झटक्यामध्ये आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये गल्लीमध्ये कोणीच घरी नव्हतं. आपले जे भगतजी आहेत, त्याचप्रमाणे आपला जो मुलगा आहेत, फक्त हे 2च व्यक्ती आपल्या घरामध्ये होते आणि केवळ चरणामृत दिल्यामुळे आपल्यावर जो येणारं संकट आहे, हृदयविकाराचा झटका, तो क्षणीच थांबला. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये गेलात आणि त्या डॉक्टरांनी आपल्याला जे काही ट्रीटमेंट दिली, ज्या गोळ्या दिल्यात, त्या गोळ्या आपण किती दिवस घेतल्यात? एकही गोळी घेतली नाही. त्याने दिली डॉक्टरच्या हिशोबाने दिलेली गोळी एकही घेतली नाही. डॉक्टर म्हणाले बी की आम्ही गोळ्या द्यालो, तुम्ही गोळ्या घ्या. मी म्हणलं आमचा परमात्मावर विश्वास आहे. एकही गोळी घ्यायचं काम पडलं नाही. सगळं मेडिकल दिलेलं पुरं वापस आणलं आम्ही ना. आत्ता बी सोबतच आहे ते. एकही गोळी घेतली नाही. तेव्हापासून संत रामपालजी महाराजांना घ्यायचं काम पडू बी दिलं नाही. त्याचं जलामृत, त्याचं सुमरण, त्याची नियम, त्याची भक्ती, एक गोळीसुद्धा यातली घ्यायचं काम पडू दिलं नाही संत रामपाल महाराजांना. की एवढं मोठं मेडिकल आहे, काही जायची गरज नव्हती. पण भगतजीला वाटलं मी तिकडे इंदूरला चाललो म्हणून भगतजीनं ट्रीटमेंट करायसाठी नेलं तर. आणि ताबडतोब मग एका दिवसाची सुट्टी घेतली, घरी आणलं. घरी आणल्याच्या बाद भगतजी घरी आले का नाही आले, भगतजी जेवले नाही, काय नाही. जे त्याला घ्यायचं होतं ते त्याने घेतलं. ते इंदूरला जाताना त्याने सुद्धा कलून पण पाहिलं नाही भगतजीनं. त्यानं विचारलं पण नाही की तू आता जेवती का, गोळ्या घेते का, काय करते, मग काहीच नाही. त्याने त्याचा पसारा घेतला आणि भगतजी निघून गेले. भगतजी निघून गेल्याच्या बाद परमात्मा 5 मिनिटात त्याला जाणं आणि परमात्मा घरात येणं. परमात्मा म्हणले बेटा तू काही काळजी करू नको. भगतजी बाहेर गेले की परमात्मा घरात आले. म्हणले बेटा काही काळजी करू नको, मी हे तुपल्या सांग. भगतजीला जाऊ दे, त्याची सेवा आहे. मग भगतजी बाहेर गेल्याच्या बाद 2-3 दिवस परमात्मा भगतजी लिवस तर म्हटलं जेवढं थांबले. जवळ भगतजी येत नाही तर तोवर परमात्मा मायापाशी थांबले. परमात्मा लय लाभ झाले. परत संत रामपालजी महाराजांचं नाम दीक्षा घेतल्याच्या बाद. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला प्राप्त झाला का? हो, हे लाभ आता 6 जूनला मी सेवा होती बैतूलला. तिथं दाढ लय फुगली होती. दाढ म्हणजे असं तोंड काही खाता येणार, पिता येणार, काहीच नाही. सेवा बी करू लागला असं म्हणता येणार. लड्डूराम, पुरीराम, सब्जीराम असं काहीच बोलता येणार, काहीच. मुकट्यानंच असं भगत मग त्याला सेवा करू लागलो. लय फुगली होती म्हणजे अशी दगडावानी कडक झाली ती, लय लगे अशी ठणकू लागली लय. तर तरी लक्ष दिलं नाही. म्हणलं आपण परमात्माची सेवा करायलो, परमात्मावर सोडून द्यायचं. तर नुसतं एवढं मनात आणलं होतं परमात्मा. म्हणलं आता आम्ही तर सेवेला आलो, घरी गेल्यावर आता दवाखान्याचं काय होईल. फक्त एवढं मनात आणलं परमात्मानं. तेवढे पैसे 1000 रुपये दिले. म्हणले बेटा आश्रमात जर दिले असते तर भगतजी विश्वास करत नव्हती. कारण भगतजी म्हणत होते की एखाद्या भगतजीचेच पडले, यायले सापडले म्हणून यायनं हे सांगितलं नाही. म्हणून परमात्मानं घरी पैसे दिले डाळीच्या डब्यात. घरी एक मुलगा होता मोठा वैभव नावाचा. मी त्याला विचारलं, म्हणलं बाबा घरी जाय आणि आपल्या डब्यात पैसे आहेत का पाय. म्हणलं परमात्मानं दिले. घरी गेला, मुलांना पाहिले. म्हणले हो आई 1000 रुपये आहेत म्हणले डब्यात. पुन्हा मग तिथून परत त्यानं फोटो पाठवला. मग तिथं सगळ्याला दाखवला. परमात्माला दंडवत घातला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात असे अनुभव आलेत, चमत्कार बघायला मिळाले आणि परमेश्वर पदोपदी आपल्याबरोबर होता, आपल्या प्रत्येक संकटामध्ये तो उभा होता, असं आपण अगदी निर्भयपणे सांगत आहात. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी दारोदार फिरत आहेत, वेगवेगळ्या संतांकडे जात आहेत, देवतांकडे मागणी करत आहेत, सुख मागत आहेत, मोक्षाचा मार्ग मागत आहेत, तर या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? फक्त विनंती करू शकते की बहिणींनो, भावांनो, तुम्ही संत रामपालजी महाराज धर्तीवर आलेले आहेत तर तुम्ही यायचं नामदीक्षा घ्या आणि तुमचं जीवनाचं कल्याण करा. वेळ वाया घालू नका. जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला या धर्तीवर अवतरित झालेले आहेत आणि पूर्ण परमेश्वराचा तो एक स्वरूप आहे. तर आपल्याला जे येणारे संकट, जे दुःख आहे, त्यातनं जर आपल्याला लाभ प्राप्त होता पाहिजे असेल तर आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांकडनं सद्भक्ती स्वीकारून, सद्मार्ग स्वीकारून त्या मार्गाला लागल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते सुख परमेश्वर द्यायला तयार आहेत. तर असं कोणाला जर भासत असेल आणि त्याचं जर या गोष्टीवर विश्वास बसत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? परमात्माचे चॅनल आहेत ना सत्संगाचे, त्याच्यावर नंबर येतात, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा. हर जिल्ह्यात नामदान शर्ट येतं, त्याच्यावर त्याने नामदीक्षा घ्यायची आणि जीवाचं कल्याण करायचं.
ताई, जसं आपण सांगत आहात की आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर जेवढे काही प्लॅटफॉर्म आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांबद्दल जी काही माहिती आहे, त्यांचे काही नामदान केंद्र आहेत, या सर्वांची माहिती अगदी मोफत साधकाला मिळते. तर मला विचारायचं आहे, जेव्हा साधक त्या गुरुदीक्षा घेण्यासाठी त्या नामदान केंद्रावर जातो, तर त्या साधकाला तेथे ती नामदीक्षा घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात? तिथं 1 रुपया सुद्धा लागत नाही. 1 रुपया सुद्धा लागत नाही. दुसऱ्या ढोंगी साधूसारखं नाही की द्या 500 रुपये, द्या 1000 रुपये, द्या नारळाला, द्यायला त्याला. संत रामपालजी महाराजांनी अशी सुविधा केलेली आहे की 1 रुपयाही सुद्धा लागू शकत नाही. फक्त जलामृत, प्रसाद, रक्षसूत्र हे फ्रीमध्ये देतात. 1 रुपयाही सुद्धा लागत नाही. आणि असा संत कुठं धर्तीवर बी आणखीन पाहिला नाही. पण आता हे परमात्मा धर्तीवर आले, तर आता बहिणीनं भावानं नामदीक्षा घेऊन तुमचं जीवाचं कल्याण करा, वेळ वाया घालू नका. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.